लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार 8वा हप्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज आहे 29 जानेवारी आणि आत्ताची अत्यंत महत्त्वपूर्ण सोबतच सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. महिलांना 8वा हप्ता मिळणार आहे आणि याची तारीखसुद्धा आलेली आहे. सोबतच आजपासून नवीन पात्रता आणि अटी ज्या आहेत त्या महिलांना पूर्ण कराव्या लागतील तरच 8वा हप्ता मिळणार आहे. त्याच्याविषयी देखील माहिती आपण पाहणारच आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 29 जानेवारी 2025. म्हणजे आतापर्यंत महिलांना 6वा आणि 7वा हप्ता तर मिळालेलाच आहे, परंतु आता 8वा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. या गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर मग मात्र तुम्हाला ₹1 मिळणार नाही. त्यामुळे हे लक्षपूर्वक व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा उशीर होणार नाही 8वा हप्ता मिळण्यासाठी. तर महिलांना 8वा हप्ता किती मिळणार आहे? तर ₹2100 8वा हप्ता महिलांना मिळणार आहे. याचे कारण म्हणजे 1 फेब्रुवारीला नवीन बजेट जे आहे ते येणार आहे आणि नवीन बजेट आल्याच्यानंतर त्या बजेटमध्ये लाडक्या बहिणीसाठी तरतूद नक्कीच केली जाणार आहे आणि त्यामुळे बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो ₹2100, जो की महिला भरपूर दिवसापासून अत्यंत आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यामुळे महिलांना ₹2100 हा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आम्हाला 6वा आणि 7वा हप्ता मिळालेला नाही, मग आम्हाला तो 6वा आणि 7वा हप्ता कधीपर्यंत मिळेल? तर हे पहा, तुम्हाला आता 6वा, 7वा आणि 8वा हप्ता जो आहे तो सोबतच मिळणार आहे, जर आतापर्यंत लाभ मिळालेला नसेल तर. परंतु काही महिलांचा विषय असा झालेला आहे, त्यांना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही, तर त्यांनी काय करायचे? तर त्यांनी सुद्धा एकदा तुमचे फॉर्म चेक करा, आधार कार्ड सीडिंग आहे का ते चेक करा आणि तुम्हाला सुद्धा सर्व हप्ते मिळून जातील. परंतु आता महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, जानेवारीचा 3 हप्ता जो आहे तो जवळपास 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये तर मिळालेलेच आहे. 5-6 जिल्हे जे आहेत ते नक्कीच राहिलेले आहेत आणि त्यामधील आज 13 जिल्हे, त्यातील जे जिल्हे राहिले आहेत अशा जिल्ह्यांना सुद्धा आज पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 8वा हप्ता मिळण्यासाठी कोणत्या पात्रता आणि अटी ज्या आहेत त्या बहिणींना पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि या पात्रता आणि अटी जर पूर्ण केल्या तरच तुम्हाला 8वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती लगेच जाणून घ्यावी लागणारच आहे, कारण की जर या अटी पूर्ण केल्या नाही तुम्ही, तर तुम्हाला हप्ता जो आहे तो कट होणे किंवा हप्ता न पडणे या गोष्टी होऊ शकतात. चला तर पहिली अट नेमकं काय आहे हे आपण सर्वात अगोदर समजून घेऊया. जर लाडक्या बहिणींना 8वा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. हो मित्रांनो, हे कशासाठी लागणार आहे? तर भरपूर महिला अशा आहेत ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, परंतु तरीसुद्धा त्या लाभ जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा घेत आहेत आणि फक्त या योजनेचा लाभ जो तो गरीब व गरजू महिलांना देण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे. त्या कारणास्तव जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन नसेल तर तुम्हाला 8वा हप्ता जो आहे तो इथून पुढे येणारा मिळणार नाही. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे, जर तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला 8वा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसरी योजना असेल, जर अशा पद्धतीने मिळून जर तुम्ही 2 योजनेचा लाभ एकत्रितरित्या घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे 8वा हप्ता मिळणार नाही. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय? तर आता नवीन KYC सुद्धा लवकरच केली जाणार आहे. 8वा हप्ता मिळण्याच्या अगोदरच ही KYC होणार आहे आणि सोबतच आता 8वा हप्ता मिळण्याची तारीख सुद्धा आलेली आहे. तारीख आपण व्हिडिओच्या थोडी पुढे पाहूया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक्झॅक्ट समजून जाईल याच तारखेला पैसे येणार आहेत म्हणून. आता शेवटची आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असाल तर कमीत कमी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे 4 चाकी वाहन जे आहे ते नसायला पाहिजे तुमच्या स्वतःच्या नावावर. जर घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल तर अडचण नाही, परंतु तुमच्या नावावर 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. ही अट काही दिवसापूर्वी शिथिल करण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा ही अट आता लागू यांनी करण्यात आलेली आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे कधीपासून वाटण्यास सुरुवात होणार आहे? तर हे पहा, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यात एकाच दिवशी पैसे वाटणे शक्य होणार नाही. त्यामुळे 8वा हप्ता जो आहे तो 14 फेब्रुवारीपासून तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि 14 फेब्रुवारी जरी तारीख दिलेली असेल तरीसुद्धा 11 तारखेपासूनच तुमच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार. कारण की जर पैसे वाटायचे असतील तर 4 ते 5 दिवस अगोदरच वाटावे लागतील, कारण की याच्या अगोदरही आपण पाहिले असेल, जरी त्यांनी तारीख दिलेली असेल तरी त्या तारखेच्या 4-5 दिवस अगोदरच पैसे वाटण्यात येतात. आता याचं जानेवारीच्या हप्त्याला तुम्ही पाहिले असेल, तारीख जरी 26 दिली होती त्यांनी, परंतु पैसे जे आहेत ते त्यांनी 21 तारखेपासून वाटप करणे सुरू झालेले होते.
आणि त्याच्याविषयीचे सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर सुद्धा दिलेल्या होत्या. त्यामुळे एका दिवशी पैसे वाटणे संपूर्ण जिल्ह्यात शक्य नाही. त्या कारणास्तव महिलांना स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वाटप करण्यात येणार आहेत. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही 8वा हप्ता सुद्धा लवकरच वाटप करणार आहोत, अशा पद्धतीचे त्यांनी संभाषण केलेले आहे. आणि एक 14 फेब्रुवारी अंदाजित तारीख अशा पद्धतीने आपल्याकडे आलेली आहे सूत्रांद्वारे. म्हणजे 14 फेब्रुवारीपर्यंत सर्व महिलांना या लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु यामध्ये आतापर्यंत आता 7व्या हप्त्याविषयी माहिती पाहूया. भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर 7वा हप्ता आम्हाला मिळालेला नाही किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले का नाही ते तुम्ही कधी कधी सांगाल. आणि आता 8वा हप्ता जो आहे तो कोणत्या महिलांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर मिळणार ते सुद्धा आपण लगेच जाणून घेऊया. तर आतापर्यंत सर्वात महत्त्वपूर्ण काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्या म्हणजे काही जिल्ह्यांना अतिशय उशिरा पैसे जे आहेत ते वाटप करण्यात आले होते. त्यामध्ये नागपूर असेल, पुणे असेल किंवा सातारा असेल, तर या जिल्ह्यात उशिरा पैसे देण्यात आले होते. या कारणास्तव आता 8वा हप्ता जो आहे तो सुरुवातच आता पुणे या जिल्ह्यापासून होणार आहे. पुणे, त्याच्यानंतर रायगड, ठाणे, 8वा हप्ता सांगतोय बरं का आपण. 8वा हप्ता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. 8वा हप्ता, त्याच्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, सोबतच धाराशिव, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 3 टप्प्यामध्ये हे जिल्हे असणार आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये एकूण 12 जिल्ह्यांना पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे 3 टप्प्यामध्ये सलग 3 दिवस पैसे जे ते वाटप होणार आहेत. मग ते 11 फेब्रुवारीपासून चालू होतील किंवा त्याच्या पुढे 12 फेब्रुवारीपासून सलग 14 फेब्रुवारीपर्यंत पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. आणि त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा आपण सांगितलेलीच आहे. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ तर महिलांना मिळतच आहे, परंतु यासोबतच 2 नवीन योजना ज्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत. आणि या 2 नवीन योजनेचा लाभ जो आहे तो तुम्ही कशा पद्धतीने मिळवून घेऊ शकता त्याच्याविषयी देखील आपण माहिती लगेच जाणून घेऊया. आता पहिली आणि दुसरी योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे की या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोठा लाभ जो आहे तो मिळणार आहे. चला तर त्या 2 नवीन योजना नेमकं कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया. पहिली आणि सर्वांची आवडती लाडकी योजना म्हणजे 20 लाख घरकुलं. हो मित्रांनो, 1 फेब्रुवारीला 20 लाख घरकुलांची घरकुलं फॉर्म भरण्यासाठी अर्ज चालू होणार आहेत. आणि ते अर्ज चालू झाले की सर्वात अगोदर अपडेट आपणच घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर आत्ता नवीन आलेला असाल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की अपडेट येता क्षणी आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचत असतो आणि तुम्हाला त्यातून लाभ जो आहे तो नक्कीच मिळत असतो. आता 20 लाख घरकुलासाठी पात्रता आणि अटी यांनी काय ठेवलेले आहेत, तर यामध्ये यांनी अतिशय नॉर्मल किंवा साध्या पात्रता आणि अटी यांनी ठेवलेल्या आहेत. तर त्या पात्रता अटी कोणत्या आहेत, तर पहिली अट आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असायलाच पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला नसाल तर मग मात्र तुम्हाला हे 20 लाख घरकुले मिळणार नाहीत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट आहे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वपूर्ण अट आहे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. आता या अटीमध्ये भरपूर महिला विचार, सर आमच्या घरच्यांच्या नावावर तर जमीन आहे परंतु आमच्या नावावर जमीन नाही, काय करावे, तर त्यासाठी 100 रुपयाचे एक संमतीपत्र मिळते. ते संमतीपत्र तयार करून तुम्ही फॉर्म नक्की भरू शकता. आणि 20 लाख घरकुला योजनापैकी तुम्हाला सुद्धा एक घरकुल जे आहे ते 2 लाख किमतीचं घरकुल तुम्हाला सुद्धा मिळून जाईल. आता याच्यानंतर शेवटची आणि महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे कमीत कमी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एक तरी हप्ता जो आहे तो मिळालेला असायला पाहिजे. जर हप्ता मिळाला नसेल तर मग मात्र तुम्हाला अडचण नक्कीच येणार आहे. आता सोबतच 2 नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे. यातील पहिली योजना तर पाहिलेलीच आहे. आता दुसरा सुद्धा एक अतिशय मोठा लाभ देखील तुम्ही म्हणू शकता, तो सुद्धा मिळणार आहे. म्हणजे आता 2100 रुपये, आता एकूण पैसे किती मिळणार, तर 2100 रुपये जे आहे ते महिलांना मिळणार आहे. जानेवारीची तर 1500 मिळाली, परंतु आता फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, 2100 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. यामध्ये सर्व महिला पात्र ठरणार आहेत. ज्या महिलांचे सर्व कागदपत्र ओके आहेत, सर्व गोष्टी क्लिअर आहेत, अशाच महिलांना हा लाभ जो आहे तो 2100 रुपयाचा मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही जर काही अडचण असेल, फॉर्ममध्ये अडचण असेल, कोणत्याही गोष्टीत अडचण असेल, तर तुम्ही डायरेक्ट आपल्याला खाली मेसेज टाकू शकता, सर आमची अशी अडचण आहे आणि आम्हाला पैसे मिळाले नाहीत. आपण त्याचे समाधान जे ते नक्की शोधून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि कुठल्याही प्रकारची प्रश्न असतील ना, बिंदास कमेंटमध्ये तुम्ही विचारत जा. परंतु महिलांना सोबत आता शिलाई मशीनचे अर्ज देखील भरपूर दिवस झाले महिला वाट पाहत आहे, सर आज कधी अर्ज सुटतील, तर हे पहा 1 फेब्रुवारीपासून याचे सुद्धा अर्ज चालू होऊन जाणार आहेत. आणि यामध्ये अतिशय साध्या पात्रता आणि अटी यांनी ठेवलेले आहेत. तर थोडक्यात काय, तर तुम्हाला कमीत कमी सिलाई मशीन चालवता यायलाच पाहिजे. आता सिलाई मशीन तुम्हाला द्यायची म्हणलं तुम्हाला चालवता यायलाच पाहिजे. आणि जर चालवता येत असेल तर तुम्हाला सिलाई मशीन नक्की भेटून जाणार आहे. आणि सोबतच यासाठी तुम्ही एक काम करायचं आहे, ते म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण लाभार्थी महिला असाल तरच तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला सिलाई मशीन मिळणार नाही. आणि अर्ज सुटल्याच्यानंतर ज्या महिला 2400 महिला अगोदर अर्ज करतील प्रत्येक जिल्ह्यानुसार, त्या महिलांना पैसे सर्वात अगोदर मिळून जाणार आहेत. आता याच्यानंतर काही महत्त्वपूर्ण गोष्टी ठरतात, त्या म्हणजे सिलाई मशीन कधीपर्यंत तुम्हाला मिळेल आणि किती लाभ मिळेल, तर हे पहा सिलाई मशीनचा एकूण लाभ तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजे 15,000 रुपये
जे आहे ते तुम्हाला सिलाई मशीनचे मिळणार आहे ते तुमच्या डीबीटी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर सुद्धा जमा होऊन जाणार आहे. फक्त यासाठी तुम्हाला लवकर अर्ज करायचे आहेत आणि अर्जाची लिंक कधी चालू झाली, कधी तुम्ही ते अर्ज भरू शकता, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये लवकरच येणार आहे. आणि त्यासाठी फक्त तुम्ही तयार राहायचे आहे. नवीन व्हिडिओ आला की लगेच पाहत जा. एखाद्या व्हिडिओत आपण ती माहिती तर तुम्हाला देणारच आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. 8वा हप्ता तर तुम्हाला 11 फेब्रुवारीपासून मिळण्यास सुरुवात होणारच आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि आता 8वा हप्ता किती मिळणार, तर आता मिळणार आहेत 2100 रुपये, जे की सर्वांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण की 2100 रुपये कमी नसतात, भरपूर पैसे जे आहेत ते असतात. आणि अशा मुळेच आता नवीन 830 रुपयाची सुद्धा एक गॅसची सबसिडी सुद्धा लवकरच येत आहे. आणि ती सबसिडी आल्याच्यानंतर ती सुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.